चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी। मात्र ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यात असल्याने या चतुर्थीचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत। बघा, कापुरासोबत आज कुठली वस्तू जळायची, आईने मुलासाठी कुठला उपाय करायचा, पत्नीने पतीसाठी कुठली सेवा करायची, तसंच गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा कुठले उपाय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती ही तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या चतुर्थीचा एक शेवटचा उपाय किंवा एक शेवटची सेवा सांगणार आहे। ज्यांनी आजच्या चतुर्थीला जास्त काहीच केलेलं नाहीये किंवा ज्यांना जास्त काहीच जमलेलं नाहीये तो प्रत्येक जण आजच्या दिवशी ही सेवा करू शकतो, किंवा ज्याने दिवसभर भरपूर सेवा केलेल्या आहेत मात्र एक्स्ट्रा एखादी सेवा करायची असेल किंवा इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल, अडलेली कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करा। बघा, गणपती बाप्पा ज्यांना आपण नवसाचे दैवत म्हणतो, ज्यांच्याकडे आपण कुठलाही नवस घेतला तर तो नवस पूर्ण झाल्याशिवाय कधीच राहत नाही। खरं तर आपण जे गणपती बाप्पा आपल्या घरी जेव्हा श्रावण महिन्यात आपण ज्यांना विराजमान करतो बघा, ते बाप्पा आपण असेच हौशीने आणत नाही, बऱ्याच वेळा हौशीनेही आणतो, पण 99% जे लोक आहेत ते नवसाने आणतात। आपण कुठेतरी बाप्पांचं दर्शन घ्यायला जातो आणि तिथे नवस घेतो आणि बाप्पा तो नवस जेव्हा आपला पूर्ण करतात तेव्हा पुढच्या वर्षी आपणही त्यांना आपल्या घरी आणतो। असे असंख्य लोक जे आहेत, ह्या असंख्य लोकांच्या नवसाला हे जे गणपती बाप्पा आहेत ते पावतात। खरं तर गणपती बाप्पांना विद्येचेही दैवत मानलं जातं, संकट हरते ज्यांना दुःख हरतं म्हटलं जातं। आपल्या आयुष्यात आलेलं जे अकालीन संकट आहे हे संकट दूर करण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त आणि फक्त आपल्या बाप्पांमध्ये असतं। आणि याच गणपती बाप्पांचा आजच्या चतुर्थीचा हा शेवटचा उपाय। बघा, आजची जी चतुर्थी आहे ती देखील या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय करावा। आता उपाय कुणी करावा ते अगोदर सांगते। ज्यांच्याही अडलेल्या इच्छा आहेत, मग ती वास्तू बांधण्याची असेल, जमीन खरेदीची असेल, एखादं वाहन म्हणजे गाडी खरेदीची असेल, किंवा कुठल्याही प्रकारची नोकरी विवाह जुळण्यासाठी असेल, कुठलीही इच्छा जी वर्षांपासून तुमची अपूर्ण आहे त्या इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। मग आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे रात्री 12च्या आत तुम्हाला ही सेवा करायची आहे। यासाठी काय करायचं तर आपलं जे देवघर आहे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती तुम्ही आज जे फूल अर्पण केलं असेल किंवा त्या मूर्तीवरती तुम्ही अक्षत अर्पण केले असतील किंवा मग दुर्वा अर्पण केला असेल, या तिघांपैकी कुठलीही गोष्ट, दुर्वा घेऊ शकतात, फुलं घेऊ शकतात किंवा तांदूळ घेऊ शकतात, ठीक आहे। या तिघांपैकी कुठलीही जी गोष्ट आहे, कुठलीही जी वस्तू आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे। उजव्या हातात घेऊन तुम्हाला उजव्या हाताची जी मूठ आहे ती बंद करायची आहे। इच्छित मनोकामना पुन्हा एकदा गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे। तुमची जीही इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी आज तुम्ही आता रात्री झोपताना ही सेवा करत आहात, तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे। त्यानंतर हाताची मूठ बंद करून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही जी आरती आहे ही संपूर्ण आरती तुम्हाला म्हणायची आहे। बघा, आज जरी तुम्ही दिवसभर दुपारी, सकाळी, सायंकाळी बाप्पांची आरती म्हटली असेल तरी आत्ता आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हा उपाय करत असताना गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे। रात्रीच्या सुमारास म्हणजे रात्रीच्या समयी देव जे असतात ते निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि जेव्हा आपल्याला त्यांना जागृत करायचं असतं तर त्यावेळेस आपण त्यांचा जयघोष करत असतो। आता आपण त्यांचा जयघोष कसा करतो किंवा जयघोष करून कसं उठवतो तर आपण त्यांची आरती म्हणतो। मग दुपारी 12चा टायमिंग असेल, रात्री 8चा टायमिंग असेल किंवा मग रात्री 12च्या आतचा जो टायमिंग असतो, या टाइमात जर तुम्ही त्या देवांची, ज्याही देवांची तुम्ही सेवा करत असाल त्या देवांची जेव्हा आपण आरती म्हणतो तेव्हा आपण त्यांना निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत आणत असतो। यावेळी जेव्हा आपण आरती म्हणतो तेव्हा ते जागृत अवस्थेत असतात आणि यावेळी जर आपण कुठलीही त्यांची सेवा केली, कुठलीही आपण त्यांची उपासना केली तर ती त्यांच्यापर्यंत त्वरित पोहोचली जाते। त्यामुळे आजच्या रात्री बघा, रात्रीच्या समयी जी ईश्वरीय शक्ती असते किंवा जी दैवी शक्ती असते ती दुपटीने असते। म्हणजे आपल्या
अवतीभोवती जी दैवी शक्तीची ऊर्जा असते ती दुपटीने झालेली असते. ज्या सात्विक लहरी आपण म्हणतो ह्या आपल्या भोवती खूप जास्त प्रमाणात असतात आणि अशा प्रमाणात जेव्हा तुम्ही सेवा आणि उपाय करता त्याचा लाभ आपल्याला दुपटीनेच होत असतो. ठीक आहे, म्हणून रात्रीच्या समय जेव्हा तुम्ही हे फुल किंवा अभिमंत्रित केलेलं ते दुर्वा अक्षद हातात घ्याल, बाप्पांची आरती म्हणाल, त्यांना निद्रावस्थेतून उठवाल आणि त्यांना निद्रावस्थेतून उठवून त्यांना जागृत अवस्थेत आणाल आणि तुमची इच्छा व्यक्त कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमची प्रत्येक मनोकामना ही बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल. आता हे सर्व केलं की त्यानंतर काय करायचं, तर हे जे फूल आहे किंवा दुर्वा अक्षता जे आहे ते रात्री उशाखाली ठेवून द्यायची, रात्रभर उशीखाली ठेवून द्यायची आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सकाळीच तुम्हाला याचा अनुभव व्हायला सुरुवात होईल. रात्री सुंदर चांगली छान झोप लागेल. कुठल्याही प्रकारचा स्वप्नदोष असेल, त्रास होत असेल, रात्री झोपताना दचकून उठत असाल, घाबरत असाल, भीती वाटत असेल, हे सगळे जे दोष आहेत ते सगळे दोष नष्ट होतील आणि सकाळपासून तुम्हाला भरपूर अनुभव यायला सुरुवात होईल. सकाळ तुमची जी आहे ती अगदी चांगली जाईल, संपूर्ण दिवस चांगला जाईल. इच्छित अडलेल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील. बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची सर्व जी अडकलेली कामं आहेत किंवा ज्या ज्या कामांमध्ये अडथळे येत आहेत हे सर्व अडथळे तुमचे दूर होतील आणि तुमची जी कामं आहेत ती कामं मार्गी लागतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा. फक्त 5 मिनिटाचा हा उपाय आहे, मात्र असंख्य लाभ देणारा हा उपाय आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे संकष्टीचा दिवस जो गणपती बाप्पांसाठी अर्पित असतो, या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच अखंड बाप्पांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावरती राहील. गणपती बाप्पांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती राहील. बघा, या उपायाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना बाप्पा पूर्ण करतील आणि तुमची अडलेली सर्व कामं ही मार्गी लावतील. तुम्ही प्रत्येक चतुर्थीला देखील हा उपाय करू शकतात किंवा आजच्या चतुर्थीला हा उपाय करून बघा. सकाळपर्यंत भरपूर याचा लाभ तुम्हाला होत जाईल. बाप्पांचा साक्षात आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आजचा अत्यंत हा साधा आणि सोपा असणारा उपाय नक्कीच कसा वाटला मला कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.